हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. साहिलने तिच्या बोलण्यावर हलकेच होकार दिला आणि आपल्या कारचे दार उघडून अनुषाला बसण्याचा इशारा केला. तेव्हा अनुषा हसतच म्हणाली, आपण तुझ्या कारने जाणार आहोत. साहिलने थोडा विचित्र चेहरा केला आणि म्हणाला, डोंट टेल मी, तू इतका सुंदर पार्टी ड्रेस घालून आज सकाळसारखीच बाईकने जाणार होतीस? त्याचे बोलणे आणि चेहरा पाहून अनुषाच्या हसूचा पाऊसच सुरू झाला. मग दोघेही कारमध्ये बसून कॉलेजकडे निघाले. काही वेळानंतर कॉलेजमध्ये आत्तापर्यंत जवळजवळ सगळे विद्यार्थी आले होते. कोणी एकमेकांशी गप्पा मारत होते, कोणी सॉफ्ट ड्रिंकचा आनंद घेत होते, कोणी फोटो काढण्यात मग्न होते, तर काही जण अप्रतिम सजावटीचं कौतुक करत होते. सानिया आधीच आली होती, कारण अनुषाने तिला सांगितलं होतं की ती साहिलसोबत येणार आहे. हे ऐकूनच सानिया चांगली चिडली होती. तेवढ्यात हॉलच्या प्रवेशद्वारातून एक सुंदर कपल आत आलं. त्यांना पाहून सगळ्यांचे तोंड उघडेच राहिले. डेनिम जीन्स, त्यावर ब्लॅक व्ही-नेक टी शर्ट, त्यावर निळ्या रंगाचा ब्लेझर, पांढरे शूज, जेलने सेट केलेले केस, एका हातात घड्याळ आणि दुसऱ्या हातात अनुषाचा हात. अशा स्टायलिश लुकमध्ये साहिल अगदी आत्मविश्वासाने आत चालत येत होता. अनुषाला त्याने अगदी घट्ट पकडलं होतं. जणू सगळ्यांना सांगत होता की ही माझी आहे, तिच्यापासून दूरच राहा, नाही तर बरं होणार नाही. सानिया आणि तिच्यासोबत उभे असलेले मित्रमंडळी दोघांकडेच पाहत होते. बेचाऱ्या शुभमच्या तर हृदयाचे तुकडेच झाले होते. सानिया अनुषाकडे पाहत भावनेने म्हणाली, अरे काय दिसते आज माझी अनु. ओ गॉड, मी जर मुलगा असते तर आजच तिला प्रपोज केलं असतं. आणि काय सांगू, ती मला म्हणाली तर मी लेस्बी व्हायलाही तयार आहे. तेवढ्या तिची नजर साहिलवर गेली. तिने भंकस चेहरा करून म्हणाली, पण हा म्हैस तिच्या जवळ उभा राहून तिच्या सौंदर्यावर ग्रहणच आणतोय. रोज जर तिला दखलही देत नाही. आणि आज बघ, असा चिकटला आहे जणू 2 मुलांची आई वडील आहेत. शुभमनेही लगेच प्रतिक्रिया दिली, यू आर राईट, साहिल त्याच्या लायकीचा नाहीच. अनुषा तर माझ्यासोबत असायला हवी. त्यानंतर इतक्यात सानियाने एक ठोसा त्याच्या पोटात मारून ओरडली, ए चिल्या अंड्या, माझ्या अनुवर नजर टाकलीस, आज तुला जिवंत सोडणार नाही. सानिया म्हणाली. आजूबाजूचे सगळे मिळून तिला आवरले. तेव्हा ती शांत बसली. पार्टी जोरात सुरू होती. तेवढ्यात प्रिन्सिपल स्टेजवर येऊन माईक हातात घेत म्हणाले, अटेन्शन स्टुडंट्स, आशा आहे की तुम्ही सगळे खूप एन्जॉय करत आहात. सगळे जोरात हुटिंग करत या असं ओरडू लागले. प्रिन्सिपल हसून म्हणाले, ओके समजलो. तुमचा उत्साह आणखी वाढवण्यासाठी माझ्याकडे तुमच्यासाठी एक खास बातमी आहे. आज आपल्या पार्टीत एक अतिशय खास व्यक्ती येणार आहेत. मला खात्री आहे त्यांचं नाव ऐकून तुम्ही सगळे आनंदाने उड्या माराल. आणि सर्वात खास म्हणजे या संपूर्ण पार्टीचं आयोजनही त्यांनी स्वतः केलं आहे. विद्यार्थी एकमेकांकडे पाहू लागले. अरे कोण असेल? त्यानंतर प्रिन्सिपल पुढे म्हणाले, तर स्वागत करा आजच्या पार्टीचे चीफ गेस्ट, एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचे किंग मिस्टर अविराज सिंह राठोड. प्रिन्सिपलने एंट्रन्सकडे इशारा केला. सगळे एकटक तिकडे पाहू लागले. स्पॉटलाईट त्या दिशेला वळली. अविराजचा भव्य प्रवेश, ब्लॅक हँडमेड टक्सिडो, जेलने व्यवस्थित सेट केलेले केस, हातात लिमिटेड एडिटेशन घड्याळ, काळ्या लेदरच्या लूफर्स, अतुलनीय देखणेपणाने 4-5 बॉडीगार्ड्सच्या मध्ये अविराज हॉलमध्ये शिरला. स्पॉटलाईटच्या प्रकाशात तो एखाद्या मॉडेलपेक्षा किंवा हिरोपेक्षाही जास्त देखणा दिसत होता.
मुली तर त्याला पाहून श्वास रोखूनच बसल्या होत्या. तेवढ्यात सानिया, ज्याच्या डोळे क्षणाक्षणाला कधी अविराजकडे तर कधी अनुषाकडे फिरत होते, अचानक मोठ्याने बोलून गेली. अरे, प्रेसिडेंट राठोड आणि अनुजचे कपडे किती सारखे दिसत आहेत ना, अगदी कपल ड्रेस सारखे. तिने हे बोलणे हळूच म्हणायचे होते, पण उत्साहात तिचा आवाज इतका मोठा गेला की संपूर्ण हॉलमध्ये उपस्थित सगळ्यांनी तिचं एक एक शब्द स्पष्ट ऐकले, अगदी अविराजने सुद्धा. सानियाचं बोलणं ऐकून सगळ्यांचं लक्ष आता अविराज आणि अनुषाच्या कपड्यांकडे गेलं. खरंच दोघांचे ड्रेस खूपच मॅच होत होते, अगदी कपल ड्रेस सारखे. दोघांनीही काळा रंग घातलेला होता. अनुषाचा ड्रेस शिमरी असल्याने मंद प्रकाशातही चमकत होता आणि अविराजच्या टक्सिडोवर कॉलर आणि कफवर डायमंड वर्क असल्यामुळे स्पॉटलाईट पडताच त्यातही तीव्र चमक येत होती. अनुषानेही एकदा अविराजकडे पाहिलं, पण तिला ते काही विशेष वाटले नाही. मात्र अविराजच्या चेहऱ्यावर मात्र एक लपलेली सूक्ष्म स्मित होती. अविराज हॉलमध्ये येताच प्रिन्सिपल आणि बाकी सर्व कॉलेज ऑथॉरिटीने मोठ्या फुलांच्या बुकेने स्वागत केले. काही शब्द बोलले आणि तो मग आपल्या जागेवर येऊन बसला. बसताच त्याची नजर पुन्हा एकटक अनुषाकडेच गेली. इकडे अनुषा आणि तिचे मित्रमंडळी बाजूला उभे राहून पेय घेत गप्पा मारत होते. तेव्हा सानिया कंटाळून म्हणाली, काय राव, ही कोरडी पार्टी चालली आहे. अनु, डान्स करूया का? साहिल, जो आधीच अनुषा आणि अविराजच्या कपड्यांच्या साम्यामुळे चिडलेला होता, तो सरळ नकार देतो. पण थोडेसे प्यायलेली अनुषा लगेच म्हणाली, अरे का नाही सोनी, तू काळजी करू नकोस, मी आहे ना. इतकं बोलून तिने हातातली ग्लास एकदम रिकामी केली आणि त्यानंतर म्युझिक सुरू झालं. डान्स फ्लोअरवरील सगळे लाईट्स बंद झाले आणि एक स्पॉटलाईट मध्यभागी पडली. त्यात अनुषा उभी दिसत होती. संगीताबरोबरच ती गाणे म्हणत नाचायला सुरुवात करते. भांगडे दी क्वीन. अनुषाच्या नाचात थोड्याच वेळात इतर मुलीही सामील झाल्या. अविराज आपल्या वाईनचा घोट घेत तिच्या स्टेप्सकडे पाहत होता. हिल्स घालूनही ती किती सहज नाचत होती हे पाहून तो खूप प्रभावित झाला. तेव्हाच साहिलही डान्स फ्लोअरवर येऊन अनुषाला जॉईन करतो. कपड्यात मागे पडला होता, पण डान्समध्ये तरी त्यांच्या केमिस्ट्रीचे प्रदर्शन करावे अशी त्याची स्पष्ट इच्छा होती. नचेंगे सारी रात सोनी येवे. अनुषालाही साहिल सोबत नाचताना खूप मज्जा येत होती. ती मग सानियाला ओढून घेऊन आली आणि तिघांनी पुन्हा जोरात नाच सुरू केला. हे झुंजर आवाज साऊंड ते हिलता ग्राउंड. अचानक शुभम उडी मारत मध्ये आला आणि अनुषाचा हात धरून जोरात गाऊ लागला. सानियाने त्याच्याकडे पाहताच त्याला कान पकडून बाजूला ओढले आणि त्याची चांगलीच खबर घेतली. अनुषा हसत पुन्हा साहिल जवळ जाऊन नाचू लागली. सगळा हॉल आनंदात होता. फक्त अविराज, त्याच्या हातातला वाईन ग्लास रागाने घट्ट पकडला जाऊ लागला. अनुषा आणि साहिलची जवळीक त्याला सहन होत नव्हती. तो उठला, थेट डान्स फ्लोअरवर गेला आणि अनुषाला स्वतःकडे वळवत एकदम जवळ ओढून घेतलं. कुडी हे तू फाईन. अविराजने अनुषाचा हात पकडून तिला फिरवलं आणि मागून तिला आपल्या बाहूत घेतलं. अनुषा त्याच्याकडे वळत त्याच्या छातीवर हात ठेवत थोडे अंतर ठेवत म्हणाली, ना जिद माझी जास्त करू नको, मला टच करू नको. पण अविराज तिचा हात पकडतो आणि तिला पुन्हा आपल्या अगदी जवळ खेचतो. अनुषा त्याच्या छातीवर धडकते आणि लगेच अविराज तिला सहज उचलून वर लिफ्ट करतो. गाणं सुरू होताच सगळे जोरात ओरडत टाळ्या वाजवत नाचू लागले.
त्या गोंधळात अविराज आपल्या विचारांमधून बाहेर आला. समोर त्याने अनुषाला पाहिलं. ती साहिलच्या मिठीत त्याच्या मागून धरलेल्या हातात अगदी निर्धास्त नाचत होती. हे पाहून अविराजच्या डोळ्यात जळजळ उठली. आणि त्यानंतर अनुषा मात्र या सगळ्यांपासून अनभिज्ञ साहिलकडे टेकून शांतपणे नाचत होती. गाणं संपताच सगळे आनंदात ओरडू व टाळ्या वाजू लागले. अविराज मनातच पुटपुटला, शेवटी या दोघांचं नक्की नातं काय आहे? आणि जरी दोघं रिलेशनमध्ये असले तरी मला एवढं का वाटतंय? मला तर माझ्या कामाशीच मतलब ठेवायला हवं. असं स्वतःला समजावत तो राग आवरण्यासाठी वॉशरूमकडे गेला. वॉशरूम एरिया. वॉशरूममधून बाहेर पडताच त्याचे पाय थबकले. समोर अनुषा एका मुलाला घट्ट मिठी मारून उभी होती. अविराजचा राग उफाळून आला, पण कसाबसा स्वतःला आवरत तो तिथून निघून गेला. दोघांच्याही डोळ्यांवर पट्टी असल्यासारखं त्यांनी अविराजला पाहिलंच नाही. अविराज गेल्यानंतर ते दोघं वेगळे झाले. अनुषा गंभीर आवाजात म्हणाली, शुभम, हा पहिलाच आणि शेवटचा वेळ होता, समजलं? तू मला हक केलास, तेही नशेत. मला आशा आहे की तू माझ्या भावना समजशील आणि पुढे मला कधी असं प्रपोज करणार नाहीस. नशेमुळे क्षणभरापूर्वी तो पुन्हा तिला प्रपोज करत होता. तिच्या समजावण्यावर तो भावूक होऊन तिला हक केला होता. शुभम हळू आवाजात म्हणाला, अनुषा, सॉरी, मी तुला पुन्हा असं त्रास देणार नाही. आणि हो, तू आणि साहिल नेहमी आनंदी राहा. इतकं म्हणत तो तिथून निघून गेला. दुसरीकडे अविराजचा राग आता उफाळत होता. संपूर्ण परिस्थिती न कळताच त्याने अनुषाबद्दल चुकीचा निष्कर्ष काढला होता. तो स्वतःशी चिडून म्हणत होता, सगळे धोकेबाज. एकाशी प्रामाणिक राहून प्रेम करू शकत नाहीत हे लोक. धोका देणं हीच त्यांची ओळख. मीच मूर्ख होतो. तुला त्या निशापेक्षा वेगळी समजलो, पण तू पण तशीच निघालीस. रागाच्या भरात त्याने फोन काढला आणि ऋषभला कॉल करून म्हणाला, माझ्या USAच्या सगळ्या पेंडिंग मीटिंग्स उद्यापासून रिशेड्यूल कर आणि उद्या सकाळपर्यंत जेट तयार ठेव. मी उद्याच USAला निघतोय. आईने विचारलं तर सांग, मी 6 महिन्यांनी परत येईन. तो फोन कट करून कारमध्ये बसला आणि वेगात निघून गेला. 1 वर्षानंतर लॉस एंजेलिस. एक आलिशान बंगल्याच्या मास्टर बेडरूममध्ये सकाळचे साधारण 8 वाजलेले. काचेच्या मोठ्या भिंतीतून येणारा सूर्यप्रकाश खोलीत पसरला होता. बेडवर शांत झोपलेली अनुषा त्या प्रकाशात आणखीनच सुंदर दिसत होती. तिच्या कमरेभोवती हात गुंडाळून एक हात उशाला टेकून अविराज तिच्याकडे पाहत पडला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच सुकून. त्याच्या बाहुपाशात इतक्या शांत झोपलेली ती. हे दृश्य त्याला जणू जगातील सगळ्यात प्रिय होतं. काही क्षण तशीच तिला पाहिल्यानंतर त्याने अलगद तिला बाजूला केलं. उशी नीट केली, तिच्या कपाळावर किस केला आणि हळूच खोलीबाहेर निघून गेला. थोड्याच वेळाने अनुषा झोपेतच हात पुढे करते, पण तिच्या बाजूला कोणी नसतं. म्हणूनच तिची झोप खुलते. जांभई देत ती स्वतःशीच हसत म्हणते, गुड मॉर्निंग अनुषा. ती उठून खाली किचनमध्ये जाते. तेथे अविराज शर्टलेस काउंटर समोर काहीतरी करत उभा होता. अनुषा डोळे चोळत त्याच्याकडे पाहते, मग हळूच मागून जाऊन त्याला मिठी मारते आणि त्याच्या पाठीवर डोकं ठेवून डोळे मिटत म्हणते, गुड मॉर्निंग अवी. अविराज तिच्या हातांवर आपले हात ठेवत स्मितहास्य करत म्हणाला, बेटर मॉर्निंग टू यू बच्चा. झोप चांगली झाली. अनुषा त्याच्या समोर येते आणि मिठी मारते. तिचं डोकं अविराजच्या उघड्या छातीवर टेकलेलं असतं. डोळे मिटून ती म्हणाली, आणि चांगली का नाही होणार?
तुम्हाला माहिती आहे ना, तुम्हाला बिलगून झोपले की मला सगळ्यात तणावापासून मुक्त वाटतं. अविराज हसत म्हणाला, असं आहे तर. त्याने तिचा चेहरा हातात घेतला, कपाळावर किस केलं आणि म्हणाला, चल आता फ्रेश हो. नाश्ता करून आपल्याला बाहेर निघायचे म्हटल्यावर अनुषाचा चेहरा पडला. ती चिडवून म्हणाली, कशाला जायचे अवी? मी ठीक आहे ना. मग का? त्यानंतर ती लहान मुलांसारखी रुसली. अविराजने तिला कमरेने धरलं आणि किचन काउंटरवर बसवलं. अनुषाने तत्परतेने त्याला जवळ खेचलं आणि त्याच्या कमरेभोवती पाय गुंडाळत त्याला हग केलं. अविराज तिचे केस कुरवत म्हणाला, आय नो बच्चा, तू ठीक आहेस, पण तुला अजूनही तिथे जाऊन नियमित औषधं घेणं गरजेचं आहे. अनुषाने नकारार्थी मान हलवत त्याला आणखी घट्ट पकडलं. नाही, मला कुठे जायचं नाही. मला काही नको, फक्त तुमची गरज आहे. अविराज काही बोलला नाही. त्याने तिला अलगद उचललं आणि वरच्या खोलीत नेलं. तिला वॉशरूममध्ये ठेवून शांतपणे म्हणाला, लवकर तयार हो जा. आणि तो स्वतःच्या स्टडी रूमकडे चालत गेला. ती पूर्ण फ्रेश होऊन तिने कपडे बदलले होते. अविराज तिथे बसून लॅपटॉपवर काही काम करत होता. तेवढ्यात त्याच्या फोनवर विजयचा कॉल आला. फोन उचलताच विजयने आधी त्याची खबरबात विचारली आणि मग अनुषाबद्दल बोलत म्हणाला, आता कशी आहे ती? तुला आता काही त्रास तर होत नाही ना? अविराज शांतपणे म्हणाला, नाही, आता काही त्रास नाही. तिला माझी आणि मला तिची सवय झाली आहे. आणि हो, ती आता आधीपेक्षा खूप चांगली आहे. खरं सांगू, त्यावेळी ती मला मिळाली नसती आणि मी तिला इथे आणण्याचा निर्णय घेतला नसता तर तिच्यासोबत काय झालं असतं कोण जाणे. त्यावर विजय म्हणाला, डोंट वरी यार, सगळं ठीक होईल. ते सोड, तिला घेऊन परत इंडिया कधी जाणार आहेस? अविराजचे उत्तर होते, लवकरच. माझे स्वप्न आता पूर्ण करण्याची वेळ आली आहे, जी फक्त माझी अनुषा पूर्ण करू शकते. आणि तिच्या भूतकाळावरचं पडदं उचलणं सुद्धा बाकी आहे. विजय, मी तिच्यावर शपथ घेतो. ज्यांच्या किंवा ज्या कारणांमुळे माझी अनुषा त्या अवस्थेत गेली होती ना, त्यांना जगता जगताच मृत्यूची भिक्षा मागावी लागेल. तिच्या डोळ्यातून पडलेल्या प्रत्येक अश्रूची किंमत त्यांना चुकवावीच लागेल. विजयनेही त्याच्या शब्दांना मान डोलावली. थोडा वेळ दोघे बोलले आणि कॉल संपला. अविराज स्टडी रूममधून बाहेर आला आणि खाली डायनिंग हॉलमध्ये आपल्या हेड चेअरवर बसून अनुषाची वाट पाहू लागला. थोड्याच वेळात अनुषा आली. तिने नी लेंथ पिंक ड्रेस घातला होता. केसांचा नीटसा पोनीटेल आणि ओठांवर सौम्य पिंक टिंट. ओठ अगदी एखाद्या रसाळ फळासारखे दिसत होते. ती अविराज जवळ बसली आणि नाश्ता करू लागली. खाताना तिच्या ओठांवर थोडं अन्न लागू लागलं. अविराज बऱ्याच वेळपासून तिच्या ओठांकडेच पाहत होता. त्याने तिला तोंड पुसायला सांगितलं तर अनुषाने अगदी निरागसपणे चेहरा त्याच्याकडे पुढे केला, जणू त्यालाच म्हणत होती, तूच पोस. अविराजचा जीव कोरडा पडला. त्याला तर आता तिचा हात धरून तिला जवळ ओढावं आणि तिला मनसोक्त किस करावं असं जोरात वाटलं. पण त्याने स्वतःला आवरलं. त्याने टिशूने तिचं तोंड स्वच्छ केलं आणि लगेच आपली खुर्ची सरळ करून परत मॅग्नीजमध्ये डोकं खुपसल्यासारखं बसला. अनुषाला हे सगळं अगदी कळत होतं. अविराजचे रिॲक्शन पाहून तिला प्रचंड हसू येत होतं, पण तिनेही स्वतःला आवरून पुन्हा नाश्ता सुरू केला. खरं तर तिला खूप आधीपासून जाणवत होतं की अविराज तिच्या ओठांकडेच पाहत आहे
आणि कदाचित तिला किस करायची त्याची खूप इच्छा आहे, पण तो स्वतःला रोखत होता. म्हणूनच त्याला चिडवण्यासाठी तिने मुद्दाम चेहरा त्याच्याकडे पुढे केला होता. नाश्ता संपल्यावर अविराज उठला आणि तिचा हात धरत म्हणाला, चले बच्चा. अनुषाने रडवेलासा चेहरा करत विचारलं, आणि माझ्याकडे काही पर्याय आहे का? अविराजने प्रामाणिकपणे मान हलवून नाही म्हटल्यावर अनुषा अजूनच चिडली. पण जाणं तर होतंच, म्हणून ती पाय आपटत त्याच्यासोबत बाहेर आली. दोघे कारमध्ये बसले आणि त्यांच्या ठिकाणाकडे निघाले. काही वेळानंतर अविराजची रोल्स रॉयस एका मोठ्या हॉस्पिटलच्या इमारतीसमोर थांबली. मागून पुढून अनेक गाड्या थांबल्या आणि त्यातून त्याचे बॉडीगार्ड उतरले. त्यांनी आपापल्या जागा घेतल्या. त्यातील एक गार्ड येऊन अविराजचा दरवाजा उघडतो. अविराज बाहेर येऊन अनुषाच्या बाजूचा दरवाजा उघडतो आणि तिचा हात धरून तिला आत घेऊन जातो. काही बॉडीगार्ड त्यांच्या सोबतच असतात. ते लिफ्टने 12व्या मजल्यावर जातात आणि एका केबिनमध्ये बसतात. थोड्या वेळाने डॉक्टर येतात आणि अनुषाची तपासणी करतात. तपासणी झाल्यावर अविराज तिला बाहेर थांबायला सांगतो आणि स्वतः डॉक्टरांशी बोलायला लागतो. अविराजने विचारलं, हाऊ इज शी नाऊ? डॉक्टर म्हणाले, मिस्टर ASR, इज शी टॉकिंग हर मेडिसिन्स डेली? अविराज थोडा चिंताग्रस्त होऊन म्हणाला, येस, आय पर्सनली टेक केअर ऑफ एव्हरीथिंग, बट इज एव्हरीथिंग फाईन डॉक्टर? डॉक्टरने त्याला शांत करत सांगितलं, डोंट वरी, शी इज फाईन. ॲक्च्युली आय एम थिंकिंग दॅट नाऊ वी कॅन रिड्यूस सम ऑफ हर मेडिसिन्स. या प्रकारच्या रुग्णांसाठी आनंदी राहणं ही सर्वात मोठी औषधं असते. तिच्यातला बदल मी स्पष्ट पाहू शकतो आणि सध्या तिचं खरं औषध म्हणजे तुम्ही. फक्त तुम्हीच तिला पूर्णपणे ठीक करू शकता. डॉक्टरांशी थोडा वेळ बोलून अविराज बाहेर कॉरिडॉरमध्ये आला आणि एका व्यक्तीला फोन करून अनुषाच्या तब्येतीबद्दल सांगू लागला. पुढे फोनच्या दुसऱ्या बाजूला मुंबईतील मिस्टर आनंद, एक प्रसिद्ध डॉक्टर, बोलत होते. अविराजकडून अनुषाची अवस्था ऐकून ते म्हणाले, मिस्टर राठोर, खरंच सांगू, जर त्या दिवशी ती तुम्हाला भेटली नसती आणि तुम्ही हट्टाने तिला सोबत घेऊन गेले नसते तर कदाचित आज ती मुलगी जिवंतही राहिली नसती. यावर अविराज शांतपणे म्हणाला, इट्स ओके डॉक्टर, योग्य औषधोपचार आणि मेडिकलने ती लवकरच पूर्णपणे बरी होईल. मला माहिती आहे. त्यावर डॉक्टर आनंद लगेच म्हणाले, नाही मिस्टर राठोर, इथेही तिला औषधं मिळत होती, उपचारही सुरू होते, पण ज्या गोष्टीची तिला सगळ्यात जास्त गरज होती ती तिला तुमच्याशी भेटल्यानंतर मिळाली आहे. मी तिच्याशी बोलतो तेव्हा तिच्या आवाजातून जाणवतं ती फक्त तुमच्यामुळे नॉर्मल होत आहे, तुमच्याचमुळे पुन्हा जगण्यास तयार झाली आहे. डॉक्टरांचे शब्द ऐकून अविराजच्या मनात एकच विचार आला, जगणार तर ती आहेच, स्वतःच नाही तरी माझ्यासाठी. अविराज काही बोलला नाही. तेव्हा डॉक्टरांनी विचारलं, हॅलो मिस्टर राठोर, आर यू देअर? तो भानावर येत म्हणाला, हो डॉक्टर. ओके, देन आय विल टॉक टू यू लेटर. इतकं म्हणून त्याने फोन कट केला आणि बाहेर येऊन अनुषाच्या जवळ जाऊन विचारलं, यू ओके बच्चा? त्यानंतर अनुषा लगेच रुसल्यासारखी म्हणाली, कुठे गेला होता तुम्ही अवी? किती वेळपासून वाट पाहत होते मी. तिचा तो मासूम चेहरा पाहून अविराज हसला. तिच्या गालांना हलकेच पिंच करून म्हणाला, सो सॉरी, एक कॉल आला होता म्हणून तुला थांबावं लागलं. मग तिचा हात पकडून कारकडे नेत म्हणाला, चल आता घरी जाऊ. दोघेही कारमध्ये बसले आणि गाड्यांचा ताफा अविराजच्या बंगल्याकडे निघाला. रात्रीचा वेळ. अविराजचा बंगला. अनुषा आपल्या रूममधल्या
मोठ्या ग्लास बॉल समोर उभी राहून सानियाशी फोनवर बोलत होती. फोनवर सानिया म्हणत होती, बेब, किती दिवस झाले तुला पाहून. परत कधी येणार? की एशियाच्या टॉप मोस्ट एलिजिबल बॅचलर एस आर सोबत तिथेच स्थायिक होण्याचा प्लॅन आहे. हे ऐकून अनिशा लगेच म्हणाली, अगं काहीही बोलतेस तू, आणि तसं काही नाही. शिवाय तो कुठे आणि मी कुठे? त्याला हवं तर मुलींची लाईन लागेल त्याच्या मागे. सानिया लगेच बोलून गेली, पण तो तर तुझ्या मागे आहे ना. विचार करून बघ, तो तुझ्यासाठी किती काही करतो, तुझी किती काळजी घेतो. तुला काही वाटत नाही का याबद्दल? सानियाचं म्हणणं अगदी खरं होतं. त्यामुळे अनुषाकडे काही उत्तरच नव्हतं. गप्पा रंगत असताना अनुषाचं लक्ष घड्याळाकडे गेलं. भिंतीवरील घड्याळात जवळपास 1:30 वाजत आले होते. ते बघताच ती चिडली. रूम रिकामी होती. सानियाला बाय बोलून तिने फोन कट केला आणि रूमच्या बाहेर आली. ती थेट अविराजच्या स्टडी रूममध्ये गेली. दार नॉक न करताच आतच शिरली. अविराज त्यावेळी खुर्चीत बसून लॅपटॉपवर काहीतरी काम करत होता. अनुषा त्याच्या जवळ जाऊन म्हणाली, आणि अजून किती वेळ अवी? बस 2 मिनिट. आणि तू अजूनही जागी आहेस? अविराजने उत्तर दिलं तेव्हाच अनुषाने त्याचे हात लॅपटॉपवरून हलकेच बाजूला केले आणि त्याच्या मांडीवर जाऊन बसली. अविराजने तिच्या कमरेभोवती हात ठेवले. अनुषा त्याच्या छातीवर डोके ठेवत डोळे मिटून मंद स्वरात म्हणाली, तुम्हाला माहीत आहे ना, तुमच्याशिवाय मला झोपच येत नाही. अविराज काहीही बोलला नाही. एका हातात तिला धरून दुसऱ्या हाताने आपलं काम करतच राहिला. काही वेळानंतर त्याने लॅपटॉप बंद केला आणि अनुषाला मांडीवर घेतलंच होतं तसाच तो खुर्चीतून उठला. अनुषानेही त्याच्या मानेला दोन्ही हाताने घट्ट मिठी मारली. तो तिला घेऊन रूममध्ये आला आणि अलगद बेडवर झोपवलं. पण तिच्या शेजारीच ठेवताना त्याचा थोडा तोल गेला आणि तो तिच्यावरच पडला. दोघेही काही क्षण एकमेकांच्या डोळ्यात नजर रोखून बघतच राहिले. काचेच्या भिंतीतून येणाऱ्या चांदण्याच्या प्रकाशात दोघांचे चेहरे अवर्णनीय सुंदर दिसत होते. तिला पाहताच अविराजच्या मनात विचार उमटला, चांदणीसारखी माझी प्रियसी अशी कुणी माझ्या आयुष्यात येईल हे मी कधी स्वप्नातही नाही पाहिलं होतं. दोघे असेच काही काळ हरवून गेले. मग अचानक अविराजला भान आलं की तो अजूनही तिच्यावरच आहे. तो बाजूला सरकण्याच्या तयारीत होता. तेवढ्यात अनुषाने त्याच्या टी-शर्टला पकडून त्याला परत स्वतःकडे ओढलं. तिच्या डोळ्यात एक गूढ अपेक्षा आणि तीव्र भावना दिसत होत्या. जणू काही सांगू इच्छित होती, पण शब्द मात्र येत नव्हते. अनुषा त्याच्याकडे डोळ्यात पाहत होती आणि अविराजची नजर मात्र तिच्या ओठांवर स्थिरावली होती. हळूहळू तो तिच्या ओठांच्या दिशेने झुकू लागला. अनुषालाही ते जाणवलं आणि तीही मंदपणे वर झुकली. दोघांचे चेहरे आता फक्त इंचभर अंतरावर. एकमेकांचा श्वास दोघांनाही जाणवत होता आणि धडधड वाढत असल्याचंही त्यांना ऐकू येत होतं. अनुषाने डोळे मिटले. कृपया आज स्वतःला थांबवू नका. किस मी अवी, असा विचार तिच्या मनात येतच अविराजच्या चेहऱ्यावर एक हलकी, खूप गोड स्मित उमटलं. पण तिच्या ओठांवर किस करण्याऐवजी त्याने तिच्या नाकावर आणि कपाळावर प्रेमाने चुंबन घेतलं. बाळा, खूप रात्र झाली आहे, झोप आता, गुड नाईट, असं म्हणत तो तिच्यापासून दूर झाला आणि शेजारच्या खोलीत जाऊन झोपला. अनुषा मात्र गोंधळीच. आनंद मानावा की दुःख करावं? दुःख याचं की आजही त्यांची किस होताच राहिली, आणि आनंद याचं की अविराज तिची परवानगी किंवा इच्छा नसताना कधीच काही करणार नाही हे तिला पुन्हा जाणवलं. हसतच तिने स्वतःला ब्लँकेट खाली घेतलं आणि झोपी गेली. पुढची सकाळ. अविराजचा बंगलो. सकाळी उठताच अनुषा फ्रेश होऊन थेट किचनमध्ये आली. तिथे मेड्स आणि शेफ मिळून नाश्ता तयार करत होते. तिला पाहताच सगळ्यांनी आदराने मान झुकवून नमस्कार केला. अनुषाने हसत प्रत्युत्तर दिलं
आणि हेड शेफ जवळ उभी राहून अविराजसाठी कॉफी करू लागली. अचानक तिच्या मनात एक विचार आला आणि ती म्हणाली, आजचा नाश्ता मी बनवते. तिच्या तब्येतीबद्दल सर्वांना माहिती असल्याने शेफ नम्रतेने म्हणाला, मॅडम, तुम्हाला काय खायचं आहे ते सांगा, आम्ही लगेच बनवतो. तुम्हाला काही करण्याची गरज नाही. बॉसला कळलं तर ते रागवतील. आणि त्यानंतर अनुषा हसली आणि म्हणाली, अरे, त्यांच्यासाठीच नाश्ता करणार आहे आणि तुम्ही त्यांची काळजी करू नका, मी सांभाळेन. असं सांगून ती कॉफी घेऊन वर रूममध्ये आली. आणि त्यानंतर अविराज अजूनही झोपलेलाच होता. तिला पाहून तिच्या मनात मजेशीर विचार आला. अरे वा, अजूनही झोपले आहात? माझ्यासोबत राहून यांनाही उशिरा उठायची सवय लागली का? ती कॉफी साईड टेबलवर ठेवून त्याच्या जवळ बसली आणि त्याच्या गालावर हलकं चुंबन घेत म्हणाली, गुड मॉर्निंग अवी. अनुषाचा आवाज ऐकताच अविराजची झोप हलली. त्याने तिच्या डोक्याला हलकं मागून धरलं, तिला जवळ ओढलं आणि तिच्या कपाळावर किस करून म्हणाला, गुड मॉर्निंग. तेही त्याला घट्ट बिलगली. काही क्षण दोघे तसेच राहिले. पण अचानक अनुषाला आठवलं, अरे, मला नाश्ता बनवायचा आहे. ती पटकन त्याच्यापासून दूर झाली आणि म्हणाली, ए बघा, तुमची कॉफी जशी तुम्हाला आवडते तशीच. अच्छा, 2 मिनटं आणि हो, कॉफी पिऊन फ्रेश होऊन खाली या. असं बोलत बोलत अनुषा दरवाजाकडे निघाली होती. पण तिचं लक्ष अजूनही अविराजकडेच असल्यामुळे ती सरळ जाऊन भिंतीला धडकली आणि धाड असा आवाज झाला. तिला असं धडपडताना पाहून अविराज तत्काळ बेडवरून उठून तिच्याकडे जाण्याच्या तयारीत होता. तेवढ्यात अनुषाने हाताने त्याला थांबवलं. मी ठीक आहे, काही नाही, असं म्हणत ती पटकन खाली पळाली. कारण तिला माहिती होतं, जर ती अजून 1 सेकंद तिथं थांबली तर अविराजकडून तिला चांगलीच सुनावणी मिळणार होती. इकडे अविराज मात्र स्तब्ध उभा राहून विचारात पडला होता. आता नेमकं झालं तरी काय? काही क्षणांनी त्याने डोळे मिचकावत मान हलवली आणि बाथरूमकडे निघून गेला. दुसरीकडे अनुषा डोकं चोळत हळूच पायऱ्या उतरू लागली आणि किचनमध्ये जाताना स्वतःलाच सुनावत होती, अनुषा रे बच्ची, काय गरज होती इतकं उड्या मारायची? डोकं फोडून घेशील. वरून अवी वेगळे ओरडणार होते. खरं म्हणतो तो, कधी कधी मीही माकडच होते. अरे देवा, माझ्या डोक्यावर कुठे आलो तर येणार नाही ना? असे स्वतःशी बडबडत ती किचनमध्ये गेली आणि न्याहारी बनवायला लागली. थोड्या वेळानंतर डायनिंग एरिया. अनुषा आपल्या खुर्चीवर बसून अविराजच्या येण्याची वाट पाहत होती. काही मिनिटांनी अविराज आला आणि शांतपणे आपल्या खुर्चीत बसला. मेड्स दोघांनाही नाश्ता करून सर्व करून बाजूला उभ्या राहिल्या. पहिली घास खाताच अविराजला समजलं की हा नाश्ता अनुषानेच बनवला आहे. पण काही न बोलता तो सरळ खाण्यात गुंतला. इकडे अनुषा मात्र आतून चिडू लागली. कसं घेतो शांतपणे? पहिल्या घासात कळलं असेल की खाणं मी बनवलंय, पण तोंडातून एक शब्द नाही. पसंत नसलं तरी किमान सांगावं तरी काहीतरी. अविराज तिचे चेहऱ्यावरचे बदलते हावभाव नीट पकडत होता आणि अचानक तो म्हणाला, आपण 2 दिवसात भारतात परत निघतोय. तुमचं शेवटचं सेमिस्टर तुम्ही ऑनलाईन दिलं, पण मला वाटतं की पुढचं सर्व तुम्ही मुंबईत जाऊनच पूर्ण करावं. हे ऐकूनही अनुषाने विशेष प्रतिक्रिया दिली नाही. ती फक्त ओके बोलली आणि खाणं चालू ठेवलं. थोड्याच वेळात अविराज पुन्हा म्हणाला, तुझी आई तुझ्याबद्दल विचारत होती.
हे ऐकताच अनुषाच्या हाताला अचानक थरकाप बसला आणि तिचा चमचा हवेतच थांबला. काही सेकंद शांत राहून ती म्हणाली, अचानक स्वप्नात दिसलं का त्यांना की त्यांची एक मुलगीही आहे? अनुषाच्या अशा बोलण्यावर अविराजने किंचित कडक आवाजात सांगितलं, शी इज युअर मॉम अनुषा. जे काही असल तरी तू ते नाकारू शकत नाहीस. बस ह्याचंच दुःख आहे. अनुषाचा आवाज कंपावू लागला. मी त्यांच्यासारखी स्वार्थी नाही. मी चाहूनही नातं तोडू शकत नाही. आणि मॉम, कुठलं मॉम? जेव्हा मला त्यांची सर्वाधिक गरज होती, मी एकटीच तडफडत होते. रडायला कुणी नव्हतं, तेव्हा कुठे होत्या त्या? तुम्ही होता माझ्यासोबत अवी. त्यांना सगळं ठाऊक असूनही त्यांनी उलट मला दोष दिला. इतक्यात तिला तिचा आवाज दाटला आणि डोळ्यात पाणी आलं. ती खुर्चीवरून उठून म्हणाली, थँक्यू सो मच फॉर दिस ब्रेकफास्ट. विचार केला होता आज स्वतः बनवलेलं खाऊ घालून तुम्हाला खुश करेन, पण माझं नशीबच खराब आहे. असं म्हणत ती धावतच वरच्या रूममध्ये निघून गेली. अविराज तिला अनेकदा हाक मारत राहिला, पण तिने ऐकलंच नाही. अविराज तिच्या रूमकडे जाणार इतक्यात त्याचा फोन वाजला आणि एक महत्त्वाची मीटिंग असल्याने त्याला घराबाहेर जावं लागलं. दुसरीकडे अनुषा आपल्या रूममध्ये गेल्यावर दरवाजा बंद करून बसली. तिने मोबाईलमध्ये बाबा यांचा फोटो उघडला आणि रडत रडत मन मोकळं करू लागली. रात्रीचा वेळ. जेव्हा अविराज घरी परतला तेव्हा त्याने सेवकाला विचारलं, मॅडमने जेवण केलं का? सेवकाने नम्रपणे डोकं झुकवत सांगितलं, सर, मॅडम सकाळपासूनच रूममध्ये आहेत, एकदाही बाहेर आल्या नाहीत. आम्ही जेवण देण्यासाठी गेलो तेव्हा त्यांनी दरवाजाही उघडला नाही. हे ऐकताच अविराजला काळजीने थरकाप बसला. तो तातडीने वर धावत गेला. अनुषाच्या रूमच्या बाहेर उभा राहून तो ओरडला, अनुषा, बच्चा दरवाजा उघड. मला खूप टेन्शन होतंय, प्लीज उघड. अच्छा सॉरी, सकाळी मला असं बोलायला नको होतं. प्लीज बच्चा, ओपन द डोअर. पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. शेवटी तो आपल्या रूममध्ये जाऊन डुप्लिकेट की घेऊन आला आणि दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच ते दृश्य त्याच्या नजरेसमोर आलं. त्या क्षणी त्याची संपूर्ण दुनिया थबकून राहिली. त्याचा श्वास अडकला. अविराज जेव्हा रूममध्ये शिरला तेव्हा त्याने पाहिलं की खोलीतील जवळजवळ सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त पसरलेल्या होत्या. आरशाचे तुकडे तुटून खोलीभर पसरले होते. ग्लास वॉल जवळ अनुषा तोंडावर कोसळलेल्या अवस्थेत पडलेली होती. तिचा फोन तिच्या शेजारी जमिनीवर पडला होता. हे दृश्य पाहताच अविराजला लगेच समजलं की काहीतरी गंभीर घडलं आहे. पण त्याला सर्वात जास्त धक्का याच गोष्टीचा बसला की सकाळच्या वेळेत काही अशी घटना घडली नव्हती की अनुषा या अवस्थेत पोहोचेल. म्हणजे नक्कीच काही दुसरे कारण असणार होते. तो एक क्षण वाया न घालवता तिच्याकडे धावत गेला. तिला आपल्या मिठीत उचलून तो एका सेवकाला ओरडत म्हणाला, लगेच कार्तिकला फोन कर आणि सांग अनुषा सांभाळणाऱ्या डॉक्टरांच्या संपूर्ण टीमला तयार ठेवायला सांग. हे बोलताच तो खाली आला आणि अनुषाला गोदेत घेत कारने रुग्णालयाकडे वेगाने निघाला. काही वेळानंतर रुग्णालयात अविराजचा मॅनेजर कार्तिक आधीच सर्व व्यवस्था करून ठेवला होता. अविराज कारमधून उतरून अनुषाला तसंच छातीशी घट्ट धरून जवळजवळ धावतच रुग्णालयाच्या आत आला. आत VIP वॉर्ड, डॉक्टरांची टीम, नर्सेस सगळे तयारीत उभे होते. त्यांना येताना पाहता सगळ्यांनी धावत जाऊन अनुषाला स्ट्रेचरवर घेतले
आणि तिला आत वॉर्डमध्ये नेलं. अभिराज मात्र वॉर्डच्या बाहेरच थिजून उभा होता. तेवढ्यात कार्तिक त्याच्याकडे आला आणि त्याला अनुषाचा फोन दिला, जो अभिराजनेच आणायला सांगितला होता. अभिराजने फोन घेतला आणि आपल्या फिंगरप्रिंटने अनलॉक केला. अनुषा आणि अभिराज दोघांनीही एकमेकांचे फिंगरप्रिंट त्यांच्या फोनच्या सेकंड पासवर्डमध्ये सेव्ह केले होते. ही कल्पना अनुषाचीच होती आणि आज त्याचा उपयोग झाला. फोन उघडताच अभिराजच्या नजरेत सर्वात आधी अनुषाच्या वडिलांचा फोटो भरला आणि त्यावरून त्याला स्पष्ट समजलं की अनुषा खूप वेळ रडली असणार. नंतर त्याने कॉल हिस्ट्री तपासली. वरच्या नंबरवर अनुषाच्या आईचा कॉल दिसला. त्याने घाईघाईने कॉल रेकॉर्डिंग उघडले. कॉल रेकॉर्डिंग सुरू होते. मनीषा म्हणजेच अनुषाची आई, शेवटी आज तरी तू माझा फोन उचललास. अनुषा म्हणते, आता काय हवंय तुम्हाला? मनीषा चिडून म्हणते, आपण आईशी असं बोलायचं? बाहेर राहून सगळी तमीज विसरलीस का अनुषा? तर त्यानंतर पहिली गोष्ट, वारंवार स्वतःला माझी आई म्हणणं बंद करा. आई या शब्दाचा अर्थ माहीत आहे तुम्हाला? मनीषा म्हणते, पुन्हा तेच नाटक सुरू करू नकोस. सांग, तू खरंच तिथे काय करतेस? आणि या मिस्टर A सोबत तुझं नक्की नातं काय? पुन्हा जुन्या चुका करायला निघाली आहेस का? अनुषा म्हणते, त्यानंतर तुम्हाला कधीपासून माझ्या आयुष्याची एवढी काळजी पडायला लागली? आणि मी कुठे आहे, कोणासोबत आहे हे तुम्हाला सांगायची माझ्यावर काही जबाबदारी नाही. जिथे स्वतःचं जीवन नीट सांभाळता नाही आलं, तिथून इतरांना ज्ञान देणं चांगलं दिसत नाही. मनीषा रोषाने म्हणाली, जरा जास्तच बोलतेस तू. हे सगळं त्या ASRमुळेच ना? त्यानंतर कान उघडे ठेवून ऐक. शेवटी कुणीच तुझ्यासोबत उरणार नाही. तेव्हा तुलाच माझी आठवण येईल. मी तुझी आई आहे. नेहमीच तुझं चांगलंच विचारते. माझं बोलणं नीट ऐक आणि आयुष्यात उपयोग कर. खरंच तुला वाटतं ASR सारखा माणूस कोणताही स्वार्थ न ठेवता तुझ्यासाठी एवढं करतोय? तुझ्यासारख्या साध्या मुलीवर तो काय प्रेम वगैरे करणार? काम संपलं की तोही तुला सोडून जाईल. यावेळी अनुषाची अवस्था पूर्णपणे बिघडू लागली. तिचं डोकं ठणकत होतं. तिने किंचाळून सांगितलं, चूप बस करा. तुम्ही कोण आहात माझ्या अवीबद्दल असं बोलणाऱ्या? ते तुमच्यासारखी नाहीत. ते मला कधीच सोडणार नाहीत आणि कधीच माझा वापर करणार नाहीत. यासोबतच फोनमध्ये वस्तू तुटण्याचा आवाज आणि अनुषाच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. यावरून स्पष्ट होत होतं की त्याच वेळी तिने खोलीतील सर्व वस्तूंची तोडफोड केली होती. रेकॉर्डिंग इथेच संपते. फोनमध्ये ऐकलेल्या अनुषाच्या वेदनांनी अभिराजचा राग चरमसीमेवर पोहोचला. त्याच्या हातावरील नसा हिरव्या उभ्या दिसू लागल्या. डोळ्यात आग धगधगू लागली. त्याने लगेच ऋषभला फोन लावला. अनुषाच्या आईबद्दल लहानपणापासून मोठ्यांपर्यंत सगळ्या गोष्टी शोध. मी मुंबईला परत येईपर्यंत वेळ आहे तुझ्याकडे. फोन कट झाला. तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले. शी हॅड अ ट्रॉमा अटॅक अगेन. हर कंडिशन इज अंडर कंट्रोल नाव, बट प्लीज मेक शुअर इट वॉन्ट हॅपन अगेन. इफ शी गेट्स अनादर ट्रॉमा एपिसोड, we might not be able to save her. She may go into a coma or she may die. त्यांना पुन्हा ट्रॉमा अटॅक आला आहे. आता स्थिती नियंत्रणात आहे, पण पुन्हा असं काही झालं तर आम्ही त्यांना वाचवू शकणार नाही. त्या कोमात जाऊ शकतात किंवा मृत्यूही होऊ शकतो. डॉक्टरांचे शब्द ऐकताच अभिराज काही क्षणांसाठी जणू थांबूनच गेला. त्याने स्वतःला सावरत विचारलं, इज शी अवेक? कांट आय मीट हर नाव? अभिराजने विचारलं. डॉक्टर म्हणाले, वी हॅव गिवन हर ॲन इंजेक्शन.
शी इज अनकॉन्शियस राईट नाव. बट यस, शी विल वेक अप सून. डॉक्टर अविराजला म्हणाले.